कशी झाली, वेगळं वेगळं कार्य आहे ना, आणि वेगळ्या वेगळ्या कार्यामुळे एकाच वस्तूला नाव काय आले, वेगळे चार नाव आले, आहे का नाही. संबंध वेगळे वेगळे असले तर एकाच व्यक्तीला चार नावं येतात. एक म्हणला हा माझा मामा आहे, एक म्हणला हा माझा बाप आहे, एक म्हणला हा माझा मुलगा आहे, आणि एक म्हणे हा माझा पती आहे. आता तो मामा आहे, मुलगा आहे, बाप आहे का पती आहे? व्यक्ती तर एकच आहे, पण त्याच्याकडून तो एकच आहे, पण इकडून संबंध वेगळे असल्यामुळे त्याला चार काय येतात, नाव येतात, वेगळे वेगळे नाव येतात. चिंतन करायला लागले की त्याला चित्त म्हणतात, चिंतन करायला लागले त्याला चित्त म्हणतात. संकल्प विकल्प करायला लागले की त्यालाच मन म्हणतात. निश्चय केला की त्याला बुद्धी म्हणतात, आहे का नाही. आणि मीपणा धरायला लागले की त्यालाच काय म्हणतात, अहंकार म्हणतात, आहे का नाही. एका वेळेला एकच काम करते, हे चार काम करत नाही, कारण वस्तू एकच आहे. अहंकारही करते, चिंतनही करते, दोन्ही एका वेळेला होणार नाही. चिंता आणि चिंतन या दोन्हीतून काही चालू असेल तिथं अहंकार नसतो. तुम्ही पहा, चिंता करणारे एखादा चिंतेत असेल आणि त्याला म्हणावं तुम्हाला काय कमी, अहो काय खरं आहे आमचं, याला अहंकार द्या, कारण ते कशात डुबले, चिंतेत डुबले. संकल्प विकल्प करत असेल त्यावेळेला या आम नसतो, निश्चयही नसतो. ज्यावेळेला संकल्प विकल्प आहे त्यावेळेला निश्चय राहत नाही. अवघ्या भांडवला सगळं एकच आहे, ते वाटेचा ते तुला येईल कैसे, कस काय वाटता येईल. आणि लावी संग प्रारब्धाचा म्हणून काय करतो, दृढ काय कर. हे महाराज, मन म्हणून मन होणं म्हणजे काय, संकल्प विकल्पावर नाही येणं. एकदा एवढा चिंतनात घडून गेला की त्या चित्ताचं मन होतच नाही, संकल्प विकल्प ते करत नाही, संपला विषय, आहे का नाही. अशा प्रकारे चार प्रकारचं ते झालं. ऐसा मुळाचे मग आकाश वायू होत, आप पृथ्वी पाच ठोक, महाभूताचे स्वरूप सरळे होती. आणि मग काय झालं नंतर, तामस अहंकारापासून पाच प्रकारचे पंचमहाभूत झाले. आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आप, हे काय झाले, पाच म्हणजे पंचमहाभूत झाले, आहे का नाही. अशा प्रकारचे सरळ निघाले. तैसे श्रोत्राद्री तन्मात्रे, ते अंगवसा गर्भपत्रे, लुळलुळते विचित्रे कोमलतिका, श्रोत्र इंद्रिय आहे ज्याच्या आधी, असे तन्मात्र म्हणजे इंद्रिय, असे इंद्रिय काय झाले, तयार व्हायला लागले. ते अंगवसा गर्भपत्रे, त्या झाडाच्या अंगाला फुटलेली बारीक 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 पानं, असे लुळलुळीत पानं ते निघाले, म्हणजे कोवळे पानं निघाले. ते शब्दांकुर वर पडी, श्रोत्रा वाढिली होडी, होता करीत कांडी आकांक्षेची, शब्दांकुर वर पडी. आणि मग शब्द विषय आहे ज्याच्या आधी, अशा शब्दा विषयाच्या नंतर सगळ्या विषयाचे अंकुर काय झाले, म्हणजे विषय आणि इंद्रिय हे सगळे निर्माण व्हायला लागले, आहे का नाही. श्रोत्राद्री हे सगळे इंद्रिये आणि असे वाढायला लागले, सगळ्या कांड्या त्याला निघायला लागल्या. अंग त्वचेचे वेल पल्लव स्पर्शा, मग काय होतं, श्रोत्र इंद्रियाचा पान तयार झालं की श्रोत्र इंद्रियाचं पान वाढायला लागतं. कुणीकडे वाढायला लागतं, शब्दाच्या दिशेने वाढायला लागतं. शब्द, आहे का नाही. श्रवण इंद्रिय तयार झालं की शब्दाच्या दिशेने काय व्हायला लागतं, ते वाढायला लागतं, आहे का नाही. शब्दांकुर वर पडी, श्रोत्रा वाढी देवडी, देवडी म्हणजे दुप्पट, त्या विषयाकडे दुप्पट त्याची काय असते, वाढ असते, आहे का नाही. अंग त्वचेचे वेल पल्लव, आहे का नाही. तो गेंद्रिय अंग त्वचा, या त्वचेचा वेल पाला निघाला थोडासा की त्याचा वेलच वाढतो. निघताना छोटा असतो पण नंतर त्याचा मोठा काय होतो, वेल वाढतो. वेल तो कुठं जातो, स्पर्शांकुरी घेते धाव, स्पर्श विषयाकडे तर काय होत राहतो, वाढत राहतो. येतं बांबळपणे अभिनव विकाराचे, आणि मग विकाराचा अधिक तिथं पडायला लागतं. बांबळ म्हणजे भरपूर विकार, त्याच्यापासूनही भरपूर होतात. पाठी रूपपत्र पालवेली, चक्षु लांब ते कांडे घाली, ते वेळी व्यामोह होता भले पाल झाली जाय. पाठी रूपपत्र पालवेली, त्याच्यानंतर रूपाचं पान निघालं, रूपविषय काय झाला, तयार झाला. ती चक्षु लांब ते कांडी, चक्षुंद्रिय काय होतं, मग लांब लांब वाढायला लागतं, आहे का नाही. नेत्रेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, डोळे रूपाकडे काय व्हायला लागतात, वाढायला लागतात. ते महाराज प्रेमानंद प्रेमानंद बाबाला एकाने विचारलं, महाराज मला पिक्चर पाहायचा जास्त नाही, टीव्ही पिक्चर नाही म्हटलं तो, आहे ना,
टीव्ही पाहायचा काय आहे जास्त नादी. तर मग ते टीव्ही पाहिल्यानंतर काय काय नेमकं ते कसं सोडावं असं टीव्हीचं. त्यांनी सांगितलं, मला नवल वाटतं म्हणे, की पहिला संसार मिथ्या. संसार पहिला काय आहे खोटा, आणि टीव्ही म्हणजे खोट्यातलं खोटं. संसार पहिलाच खोटा आणि ते बनवलेलं नाटक पुन्हा त्या खोट्यातलंही खोटं. म्हणजे तुम्ही काही लोक खोट्यात रमले, पण तुम्ही इतके म्हणले, आता ते त्यांची भाषा बोललेली, तुम्ही इतके झाले की खोट्यातल्या खोट्यात रमली. मग तुम्हाला पहिल्या खोट्यात रमल्यामुळे तुम्हाला पहिलं खोट्यात आणावं लागेल. लक्षात आलं ना? खोट्यातल्या खोट्यात आणावं लागेल आणि मग खोट्यातून मग सत्यात आणावं लागेल. आता ते लय कुठे झाले, तुला जास्तच लांब गेले म्हणजे तुला. मिथ्यातलं मिथ्या आहे का नाही, त्याच्यातलं त्याच्यात. म्हणजे डबल MA पदवी मिळालेली आपल्या भाषेत आहे का नाही. एक MA आणि एक संसाराला मिथ्याला सत्य मानणारे आपण MA, आणि पुन्हा टीव्ही पाहतो की मग डबल MA केला आपण, मिथ्यातले मिथ्यात गेलो आहे का नाही. अशा प्रकारे मग तुम्हाला ते नेत्रेंद्रिय सारखं त्या रूपाकडे काय होत राहतं, धावत राहतं. मला त्याचा मला जेवढा अनुभव आला तेवढं सांगतो. मालिका जी पाहतो ना आपण मोबाईलवर, मी पाहतो पहिल्यांदा टीव्ही मालिका कोणती, महाभारत. आणि त्याच्यातून चांगल्या कथाही माणसाला काय होतात, कारण वाचल्यापेक्षा पाहिल्यातून काय होतं चांगलं. काही अडचण नाही मला. महाभारत पाहायला काय, रामायण पाहायला काय हरकत, त्याची अडचण कुठे येते तुम्ही अनुभव घेतला नाही मला माहित नाही. तुम्ही डोळे बंद करा आणि देवाचं असं ध्यान करा. पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणायची, कृष्णाला ध्यानात आणायचं. मला ज्या वेळेला डोळे बंद केले ना, विटेवरचा पांडुरंग मग देव म्हणून येत नाही, मग तो त्यातला येतो. त्याची कृष्णाचं पार्ट ज्याने घेतलेलं आहे तो डोळ्यासमोर येतो. अडचण सगळी कुठे येते, मग तिथे येते नाही का नाही. आणि मग तो आला की मग काय फरक पडतो, नाही 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 खूप फरक पडतो. ही मूर्ती नाही आता ती एक व्यक्तीच काय होते. आणि मग जो लाभ मिळायचा तो मिळत नाही. आता कोणी म्हणेल की मग असं कुठं असतंय का, काय होतंय मग ते सगळंच विश्व. मग ह्या म्हणून तर तुकोबाराय म्हणजे तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. तेवढी अडचण येतेच त्याच्या. नेत्रेंद्रिय मला खूप ते पान वाढत राहतात रूपाकड. अशा प्रकारे विकार तिथं मग निर्माण होतात आहे का नाही. आणि रूपपत्र पालवी चक्षुलामती कांडे घाली ही वेळी व्यामोह हाता भली पाहाली दिशी. आणि मग व्यामोह हाता भ्रांती त्याच्यापासून भ्रम काय होत जातो, तयार होत जातो. आणि रसाचे अंगवशे वाढता वेगे बहुवशे जिभे आरतीचे असोशे निक्तिवेचे. आणि रसाचे अंगवशे रसनेंद्रियाच्या सामर्थ्याने, रसनेंद्रियाचं सामर्थ्य रसनेंद्रिय तयार झालं. वाढता वेगे बहुवशे वेगाने ती पान काय व्हायला लागली, ती फांदी रसाची वाढायला लागली. आणि मग कुठं जिव्हे आरतीची असोशे निगती बेचे आहे का नाही. आणि मग आरती नाम इच्छा. जीवामध्ये मात्र त्या आपण त्याला काय म्हणतो चव इच्छा वेगळ्या. मग आपल्याकडे मनचे एक गहू आणि प्रकार अनेक बुद्धीचे अनेक प्रकारचे खावं वाटतं. हे खाल्लं किती, ते खाल्लं किती, ते खाल्लं किती. शुगर जरी झालेली असली तर गोळ्या भेटायचा शिकवा म्हणजे त्यात गोळ्या टाकल्या की मग काय होतं, ते गोळ्या लागतं. गोळ्या तयार होतात, गोळ्याच्या पोळ्या तयार होतात. गोळ्याच्या पोळ्या होत्यात का, गोळ्या चांगल्याच पुढे गेले मग आहे का नाही. असं मग ते माणसाला रसनेंद्रिय आहे का नाही. माऊली ज्ञानोबारायांनी याचं रसनेंद्रियाचं मागे काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे का नाही. तुकोबारायांनी या रसाचं थोडं जरा मजाच घेतली आहे का नाही. रसना आणावर तुका म्हणे निगती बेचे. आणि मग ती असं निघाला तैशेची कोंबेले निगंदे घराणाची डिग्री खाऊ बांधे ते तर तळो घे सोनंदी प्रलोभाचा तसेच कोंबेले निगंदे. आणि मग तो कोंब निघाल्यावर गंध तयार होतो. आणि गंध विषय तयार झाला की घराणाची डिग्री खाऊ बांधे घाणेंद्रियाची डिग्री तिकडे धाव घेते. गंधात त्याच्या विषयी त्याचा जे तिकडे धावायला लागतं नाही का नाही. ते तर तळो घे स्वानंदी प्रलोभाचा. आणि मला इतकं प्रलोभन वाढतं त्या गंधाचं की तळू घे खालच्या काळापर्यंत माणूस काय होतो जातो.
खालचा तळ घेतो त्या गंधासाठी, आहे का नाही. यम महद अहम बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराची अवधी सासनी जे. अशा प्रकारे महत्त्व आहे ज्याच्या आधी महत्त्व, अहंकार, बुद्धी आणि इंद्रिय, अशा प्रकारचं संसाराच्या अवधी सासनी म्हणजे एका जागी झाली. या सृष्टीची निर्मितीच्या अगोदर सगळे काय झाले, एका जागी झाले, आहे का नाही. अशा प्रकारचे महत्त्व, अहंकार आणि बुद्धी पंचमहाभूत पंचमहाभूत अशा प्रकारचं ते काय झालं, तयार होत. किंबहुना आठ प्रकारची तिथं प्रकृतीचं वर्णन केलंय ना. महाभूती प्रकृती 8 हे त्याच्यातले महाभूती प्रकृती 8 भागी अशा प्रकारचं ते श्लोक मध्ये येते, आहे का नाही. अशा प्रकारचं तिथं काय होतं, तयार होतं. अंगी हा अधिक फाटे आणि 8 प्रकारचा जरी असला तरी अधिक अंगाने हा फाटलाय. शिंपीची एवढी उमटी रुपी जीव पण आहे का महाराज. हे जरी असलं तरी इथं जेवढी मर्यादा आहे तेवढंच प्रकट होता. जेवढं शिंपला आहे तेवढंच रूप दिसतं का. शिंपला छोटस रूप मोठं असं दिसत नाही, तेवढंच दिसतं का. समुद्राचे पैसारे वरी तरंगाता असारे तैशी ब्रह्मेची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. समुद्राचे पैसारे वरी तरंगाता असारे. मला समुद्राचा जेवढा पसारा आहे तेवढाच काय त्यातच काय खेळत असतो तो. तसं हिचं अज्ञान मूळ असल्यामुळे या अज्ञानातच खेळते, ज्ञानात घुसत नाही. वर नाही त्या फांद्या, ब्रह्माकड नाही तिचा हिंमत. त्या कुठे केवढही दृष्टी वाढली पण अज्ञान ओलांडून जाऊ शकत नाही. अज्ञान मूळ. आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्ने परिवारो एकाच्या या. आता याचा हाची विस्तारू हाची याचा पैसारू. मला अज्ञानानंच याचा विस्तार केला आणि पसारा ही कोण आहे, अज्ञानाची. अज्ञानच आहे. अज्ञानच सगळं हे पसरलेले. दाटल्या अज्ञान आत्मा नाही न करवे जाण प्रखर झाली आहे ज्ञान आत्मा नवा जाणूक जरी. म्हणजे निबिड अज्ञान म्हणजे असं घट्ट. माऊलीने त्याला काय म्हटलंय, घनाज्ञान. घन म्हणजे घट्ट असं अज्ञान तयार झालं की त्या अज्ञानानं काय होतं, आत्मा नाहीच असं वाटतं. आत्मा नाही वाटतं. ज्ञान झालं की ज्ञान आत्म्याला नवीन निर्माण करत नाही, तो झाकलेला आहे. त्याला काय करतं, फक्त थोडं करतं. नवीन थोडं काय करायची बुद्धी तैशी नाही. आपल्याला नवीन परमार्थात काही मिळवायचं नाही, घालवायचं. परमार्थ मिळवण्यासाठी नाही तर कशासाठी आहे, घालवण्यासाठी. सगळे विकार घालवले की निर्माण काही करायची गरज नाही. आहेच ते आपलं मूळ स्वरूपच ते ना, त्याच्यात काय नवीन निर्माण करायचं. देव मिळवायसाठी परमार्थ नाही, हे विकार घालवण्याकरता काय आहे, परमार्थ आहे का नाही. मग जसा स्वप्नात आपणच आपला सगळा परिवार होतो. संन्यासी स्वप्नात झोपला, त्याला स्वप्न पडलं, त्याचं लग्न झालं, मुलं झाले, नातू झाले, लेकरं झाले, बाळ झाले, घर झालं, गाडी झाली, वावर झालं, सगळं झालं. आता मुळात तो सगळा परिवार कोण झालाय, तोच झालाय. तसं हे सगळं अज्ञानच वाढलंय. अज्ञाना वाचून दुसरं काही नाही. बरे ते असो याशे कावरी झाड उचशे या महदादी आरवशे अदोशाका. पण जाऊ दे आता ते वर्णन करणं. अशा प्रकारचं हे झाड तयार झालं, आहे का नाही. कावरे म्हणजे असं आश्चर्यकारक असो, पण उससे किती वाढायला लागले महाराज. अशा प्रकारचं झाड या महदादी आरवशे अदोशाका. महत्त्वात पासून याच्या खाली सगळ्या काय निघालेल्या आहेत, आदो म्हणजे खाली काय निघालेल्या आहेत, शाखा. आणि याला अश्वत्थ म्हटले, ठीक आहे नाही. माऊलींनी या सुरुवातीला सांगितलं त्याला अश्वत्थ का म्हटलंय. तर ते अश्वत्थ याला का म्हणतात त्याचं माऊली विस्तार करून सांगताय. आणि अश्वत्थायशे येते म्हणती जे जाणते तेही परिसो येथे सांगितले. त्याला शहाणी लोक जाणते म्हणजे ज्ञानी लोक याला अश्वत्थ असं म्हणतात. ते का म्हणतात ऐका, आता माऊली म्हणतात सांगतोय. तरी शो म्हणजे उखा तोवरी एकसारिखा नाही निर्वाह हो या प्रपंच रूपा. तरी श्व म्हणजे उखा. श्व शब्दाचा अर्थ सांगताय.
श्व शब्दाचा अर्थ काय आहे? श्व म्हणजे उखा, श्व उखा म्हणजे उद्या. श्व शब्दाचा अर्थ काय केला? उद्या. अश्व, श्व आलं ना त्याच्यात, आहे का नाही? श्व आणि थ, त्याला अर्थ काय आहे? जोडलेला आहे का नाही? तर श्व म्हणजे उद्या. श्व शब्दाचा अर्थ काय? उद्या. उद्यापर्यंत जे एक सारखं राहत नाही, म्हणजे जे सारखा ज्याच्यात काय होत जातो? बदल होत जातो, बदल होत जातो. निर्वाह प्रपंच रुखा निर्वाह नाही. निर्वाह म्हणजे स्थिरता. उद्यापर्यंत याच्यात काय नाही? स्थिरता नाही. अशा प्रकारे कसं बदलत जातो हा? माऊली याचं सांगतायत. जैसा न लोटता क्षण मेघ होय नाना वर्ण का वितून असे संपूर्ण निमेषभरी. जैसा न लोटता क्षण मेघ होय नाना वर्ण. ढगा आली मला तुम्ही माऊलींनी ते आपणही बघा, तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही पाहिला असेल, मला जर असं दाट आभाळ आलं आणि हवा असली तर तुम्ही त्या आपण ढगाकडे पहा. ढगाकडे क्षणाक्षणाला ढगाचा रंग बदलतो. ढग एक सारखा राहत नाही, जागाही बदलते आणि त्याचा रंगही बदलतो. पाहिले का तुम्ही? अशी हवा जर सुटली ना तर अशी गोल फिरतात ढग. आकाश काय निळे अमृतानुभव न देखती डोळे. काय आहे का ते? देवी अविद्येचे टवाळे जाणून घे. तसं ते अविद्येचं काय? टवाळ टवाळ म्हणजे कुठं तिथे आहे का नाही महाराज? असं ते ढग गोल फिरतात आणि त्याचे रंग कधी ढवळा रंग होतो तर कधी काळा रंग होतो. असं सारखं काय होतं बदलतं. पाहिलं का? आता ढग आले पहा. नाही होतंय ते काय होतंय माहितीये का? इथलं चिंतन आपण ज्ञानेश्वरी वाचत नेहमी वाचली की मग आता तुम्ही तुमच्या लक्षात राहिलं तर पाहसाल. मग ते माणसाला वाटतं कसं बदलतंय? माऊलीनं ते इथं सांगितलं म्हणून मी ध्यान देऊन पाहिलं. ढगा आल्यावर आणि ते सारखं काय होत राहतं? बदलत राहतं. एकदा मला ते हे पाहायला भेटलं बा, गंधर्व नगर. मला गंधर्व नगर तुम्ही ध्यान देऊन पाहिलं का नाही? तर बर्ड्याच्या महादेवाला ते त्या माळावरून इकडं दिसत होतं बा. मला असं वाटत होतं की मोठं पुणे शहर बसलं का काय. गंधर्व नगर. म्हणून अशा प्रकारे तैशीची याची स्थिती झाली. जैसा न लोटता क्षण मेघो होय नानावर्ण. एक क्षण न लोटता मेघो नानावर्ण. ढग नाना प्रकारचा रंग बदलतो. किंवा जाऊ द्या ते ढग नाही पाहिजे, विजून हे संपूर्ण निमेषभरी. महाराज वीज चमकली की तास दोन तास राहते का? क्षण राहत. चमकणं जाणं तसं हे चमकतंय की लगेच 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 नाशाकडे जाते. किंवा पुन्हा उदाहरण देतात. कापतया पद्मदाळा वरील या बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. कापत या पद्मदाळा वरील या बैसका नाही जळा. कमळाचं फूल पाण्यात राहत. कापतया म्हणजे हवेनं काय व्हायला लागतं ते मला असं करायला लागतं. त्याच्यावर तुम्ही पाणी टाका. कमळाच्या पानावर पाणी टाका. काय होतं? फुलावर पाणी टाका. लगेच टाकलं की लगेच खाली लगेच खाली. जसं कमळाच्या त्या कमळावर जसं पाणी स्थिर नाही तसं हे स्थिर नाही. सारखं 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 बदलतं. किंवा चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. जसं व्याकुळा माणूसाचे चित्त. व्याकुळा माणूस म्हणजे चंचल चित्ताचं कधी स्थिर नाही महाराज. क्षणोक्षणा पालटते रंग. क्षणाक्षणाला बदलत. काही काही माणसं महाराज इथून तितके जातात. तिथे गेले की पुन्हा घराकडे वापस येतात. पुन्हा घराला काही जात नाही. करायचं काय नेमकं? इकडे जायचं का तिकडं? त्याचं कारण तिथून लोक गेलं की घरचं ध्यान येते. रांजणू थारू याने तैसा पडो पडे तै राहणे गेलं हिंडी. तिकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून असे चालूच राहतात. ऐका नाही, ते व्याकुळ चित्ताचे माणसं. असे माणसं काय असतात? व्याकुळ चित्त नाही. बसावं वाटतं, शांत बसतो, बसला की लगेच पुन्हा उठायला लागतो. व्याकुळ माणसाचं चित्त तसं स्थिर राहत नाही. अशा प्रकारचं आहे. तैशी याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून याती म्हणती अश्वत्वा. तैशीची याची स्थिती नासत जाय. आणि कशी नासत जाय? क्षणोक्षणाप्रती नासत. दिवसा दिवसाला नाही. असं म्हटलंय विद्वानांचं तर असंच मत आहे की आपण एकदा मरत नाही तर क्षणाक्षणाला आपण काय होतो? खरंच
क्षणाक्षणाला मरतो. आपला एक क्षण मागे गेला तो काय झालेला आहे आता मेला. मेला म्हणजे पुन्हा न दिसणं. मरण शब्दाचा अर्थ पुन्हा न दिसणं. गेलेलं आयुष्य पुन्हा दिसतंय का आपल्याला? आणता येईल का पुढं? मेलं ना ते, मेलं ना ते, मेलं ना ते. असा मरत 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 एकदाच मरत नाही. फक्त मग शेवटी आपल्याला असं वाटतं की ज्यावेळेला ते हलणं डुलणं बोलणं त्यावेळेला वाटतं आता काय झालंय मेलं. असं होत नाही. क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला. पण हे मग क्षणाक्षणाला नाश होताना आम्हाला कळत का नाही त्याचे उत्तर माऊलींनी पुढे दिले आहे का नाही. आणि याला अश्वत्थ त्याच्यामुळे म्हणतात आहे का नाही. उद्यापर्यंत हा स्थिर राहत नाही म्हणून याला काय म्हणतात अश्वत्थ. आणि अश्वत्थ येणे नावे पिंपळ म्हणते स्वभावे बरे तो अभिप्राय नव्हे श्री हरीचा. आणि माऊली म्हणतात खरं अश्वत्थ पिंपळालाही म्हणतात. खरंच आपला विषय झाला की अश्वत्थ पिंपळालाही म्हणतात. अश्वत्थ सर्व वृक्षांना पिंपळालाही म्हणतात. पण इथं पिंपळ म्हणण्याच्या दृष्टीनं भगवंताचा हा अभिप्राय नाही. म्हणजे इथं अश्वत्थ शब्दाचा अर्थ देवानं पिंपळ म्हणून उच्चारलेला नाही. इथं शो म्हणजे उखा. शो शब्दाचा अर्थ उद्याच केलाय आणि मग उद्यापर्यंत जो स्थिर राहत नाही म्हणून त्याला काय म्हटलंय अश्वत्थ पिंपळ म्हणून केलेला नाही असं माऊली म्हणताय. यरवी पिंपळ म्हणतावी की म्यागती देखील असे निके परत असो काय लौकिकी हेतू काय. आणि माऊली म्हणतात देवाचा जर हा अभिप्राय पिंपळ म्हणण्यात असता देवानं अश्वत्थ शब्द पिंपळ या अर्थी वापरला असता तरी पिंपळाकडूनही ह्यो मिथ्या कसा आहे हे मी सगळं तयार करून ठेवलं होतं. म्हणजे माऊली ज्ञानोबा पिंपळ म्हणूनही याचं मिथ्यात्व प्रकट करू शकत होते. पण माऊली म्हणतात आपल्याला देवच कसे म्हणले नाही मग आपल्याला लौकिकातलं वाढवून काय करायचंय. कारण देवाचा भाव पिंपळ म्हणण्याचा इथं नाही. आणि पिंपळ म्हणण्याचा देवाचा जर भाव असता तर मिया गती देखील अशी नीती. चांगल्या प्रकारची ती पिंपळाकडूनही हा मिथ्या कसा आहे याची मी सगळी वाट लावून ठेवली होती. पाहतोय मी समोर आता ती माऊली म्हणताय. पण जाऊ द्या आता कशाला काही नाही. देवाचा तसा भाव नाही ना मग वाढवायचं कशाला असं माऊलीचं मत. म्हणून हा प्रस्तुत अलौकिक पर्यासा ग्रंथ तरी क्षणिकत्वेचे अश्वत्थ बोली जे हा. आणि माऊली म्हणतायत लौकिक वाढ व्हायचाय कशाला. या ग्रंथात लोक काय म्हणतात ते कशाला वाढवायचं. त्याचा अर्थ माऊलीचा काय म्हणणं आहे की लोक पिंपळ म्हणतात अश्वत्थाला म्हणू द्या देवाचा भाव तो नाहीये ना. अरे मग लोकांचं काय म्हणणं आहे सांगा ना. माऊली म्हणतात लौकिक इथं मी सांगितला असता पण हा ग्रंथ कसा आहे अलौकिको पर्यासा ग्रंथ. हा ग्रंथ लौकिक नाहीये. हा ग्रंथ लौकिक नाहीये. हा कसा आहे अलौकिको. अलौकिक आहे. लौकिक आणि अलौकिक शब्दाचा अर्थ काय आहे ज्यात लोकांचा विषय मांडला जातो थोडक्यात मायेचा ज्यात वर्णन केलं जातं ते लौकिक आणि ब्रह्माचं ज्यात वर्णन केलं जातं ते लौकिक. अलौकिक आहे. लौकिकासाठी पसाऱ्याचा गोवा. लौकिकासाठी काय की नाही. लोक लोक लौकिक 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 असं लौकिक काय करायचं माऊली म्हणतात अलौकिक. जाऊ द्या क्षणिकतेची अश्वत्थ बोली ज्या हा क्षणिक टिकत नाही म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलं. पिंपळाचा काही इथं संबंध नाही. आणि काही एक करू जया वेतवाचा डगरू आधी परितो भितर ऐसा आहे. आणि त्याचा आहे महाराज थोर मोठेपणा याचा काय आहे हा नाशिवंत आहे. म्हणजे क्षणाक्षणाला याचा काय होतो नाश होतो. पण हा अव्यय आहे म्हणजे अविनाशी आहे असा वाटतो. आपल्याला वाटतंय का याचा नाश व्हायला क्षणाक्षणाला नाश व्हायला असं वाटतंय आपल्याला नाही वाटत. आपल्याला काय वाटतंय अविनाशी आहे अविनाशी आहे अविनाशी आहे अविनाशी आहे असं वाटतं. माऊली म्हणतात याला मोठेपणा तो प्राप्त त्याची प्रसिद्धी तशीच आहे. हे कसं आहे अविनाशी आहे. पण माऊली म्हणतात ते अविनाशी आहे वरून पण आतून असं रूप आहे त्याचं अशा प्रकारचं ते अविनाशी आहे असं वाटतं. कसं तसा मेघाचे नाही तोंडे सिंधू अंगे काळे आणि नदी एकीकडे भरतेची असते. माऊलीने इतकं सुंदर उदाहरण दिलंय. मला किती पाणी पडला तर समुद्राचं पाणी वाढतंय का वाढत नाही. का वाढत नाही त्याचा मोठेपणा करताना म्हणलं पुरे मानवचल प्रतिष्ठान समुद्र माप प्रविशंती तदोत्तमायं प्रविशंती सर्वे सशांत वाटनोते न काम कामे नदी नराचे संगार भरवणे आले वाढ पोट करे
समुद्र जायचा पोट वाढवतो. पोट वाढवला असतं तर इथं लोकांना असता पोट वाढवतो. म्हणजे माऊलीचं पोट आहे का? माऊलीचं करायचे. इथला विषय वेगळा आणि तिथला विषय वेगळा. ते दृष्टांत म्हणून तिथं माऊलींनी दिलेला आहे, पण इथं वस्तुस्थिती सांगता येते. दृष्टांत वेगळा आणि खरेपणा वेगळा. त्याचा खरेपणा माऊलींनी इथं उघड केलाय. किती पाणी पडला तर तो काय होत नाही, भरत नाही. मला सांगा, पाणी पडतो ते पाणी कुठून येतं? विज्ञानाने काय मांडलंय आणि माऊलींनी ग्रंथाने काय मांडलंय? विज्ञानाने म्हटलंय की समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ते पाणी कुठं जातं? वर जातं. त्याचे ढग बनवून तेच पाणी. फक्त विज्ञानाने तो शोध लावला, फक्त एक शोध मला ते खटकतंय. काय? पाणी वरून खाली येताना दिसतंय, खालून वर जाताना दिसत नाही. बरं, म्हणजे बाष्पी वाफावतात, मान्य. बरं, एवढं पाणी वर गेलं, मग वर टाक्या कुठे आहेत ते साचून ठेवायचं. आणि संतांनी तेच मानले बरं का, समुद्राचं जाता विज्ञानाचं एक होतं नाही, पण त्यांनी तो एक शोध लावायला पाहिजे की तिथे टाक्या केवढ्या बांधल्यात आणि मग नळ सुरू केले पाणी पाडला. वाफेच्या स्वरूपात जातं ते, वाफेच्याच स्वरूपात जातं. ज्यावेळेस त्याला म्हणजे थंड लागते का, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेला पुन्हा रूपांतर पाण्यात होतं ते खाली पडतं. बाष्पीभवन राहतं. म्हणजे ते वाफेच्या रूपात काय राहतं? ज्यावेळेस त्याला तिखट कुठून होईल? कामच नाही पडत. मान्य केलं विज्ञानात, तसंच मान्य केलं आणि संतांना काय आहे ते मान्य आहे. बरोबर आहे का नाही? माऊलींचेच म्हणतात समुद्रातलं बाष्पीभवन होऊन वर गेलं म्हणजे पाणी कुठलं गेलं त्या हिशोबानं समुद्रातलं, आणि पुन्हा तेच पडून समुद्रात गेलं. समुद्रात ते लग्नाच्या दोन आई बाय उभ्या राहतात. आणि ते दोन आई बाय मला ते सारखी आई बाई पाणी सोडीत राहतात. बरं, मग ते इतकं पाणी सोडत ते भरत कस काय नाही? ते खालचं डबं केवढं राहते, ते भरत कस काय नाही? तेच वापस जातं. कोणतं पाणी? खाली खालचं पाणी वर येतं. वर येतं. पण मग ते संपत कसं नाही? कारण वरचं पुन्हा म्हणजे ते असं चक्र चालू आहे. चक्र हे सोपं आहे दृष्टांत काढायला. ते काय चालू आहे? चक्र. असं जाऊन पुन्हा तिथून पुन्हा मोटर लावली की असं सारखं म्हणून ते भरतही नाही आणि रिकामही होत नाही. तसं या सृष्टीचं चक्र चालू आहे. मरणारे खाली व्हायला की पुन्हा जन्मण्यानं ते काय व्हायला लागलं? भरायला लागलं. म्हणून रिकामं कधीच वाटत नाही. सारखं त्याचं काय आहे? चक्र चालूच आहे सारखं. आणि मग ते रिकामं होत नसल्यामुळे माणसाला वाटतं हे नाशिवंत नाहीये, अविनाशी आहे. कारण कधी काय आहे? भरलेलंच आहे. अशा प्रकारे आहे का नाही? किती कोरोनात मेले तरी वाटलं का रिकामं झाला कोपरा कापरा? कारण पुन्हा भरणं काय आहे? चालूच आहे. मला या सृष्टीच्या आधी काळापासून तर आतापर्यंत उन्हेपणा पडला असं कधी नाही. चालूच ते भरणंही चालू आहे, रिकामं होणंही चालू आहेच आहे. अशा प्रकारे तेच ओहोटे ना चढे ऐसा परिपूर्ण चावडे खरी ते पुढे जाऊन उघडे मेघा नदीची. तसा समुद्र भरतही नाही, कमी होत नाही, असा पूर्ण वाटतो. पण त्याचं कुठपर्यंत पूर्ण वाटतो? जोपर्यंत मेघाची आणि नदीची ही युक्ती ध्यानात येत नाही तोपर्यंत. त्याचंच पाणी त्यालाच पुन्हा येत राहत. अशा प्रकारे ऐशा रूपाचे होणे जाणे न तरके होते नि वहिलेपणे म्हणे याते लोक म्हणे अव्ययो. हा तसं या झाडाचं आहे का नाही? या संसार रूपी वृक्षाचं तसं आहे का नाही? सत्वरपणानं म्हणजे अगदी वेगाने याचं होणं आणि जाणं काय आहे? चालू आहे. आणि अगदी वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला काय होत असतो? कारणीभूत होत असतो. अशाप्रमाणे पुढे माऊलींनी त्याचे दृष्टांत दिले. एरवी दान पुढे पुरुष व्यचकपणेचे संचको तैसा व्ययचे हा रूपो अव्ययो गमे. दानशील पुरुष, दान देणारा एखादा पुरुष आहे पण दान नाही, दानशील. शील शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. दान देणं ज्याचा काय झालेला आहे? स्वभाव. दान देणं हा ज्याचा स्वभावच झालेला आहे.
बरं स्वभावता जे असतं ते काय असतं ते बदलत नाही आहे का नाही. हा क्षात्र स्वभाव तुझा काही काही लोकांचं मला दुसऱ्याला सहकार्य करणं हा स्वभाव असतो, कोणालाही सहकार्य करणं. आणि एक लक्षातच घ्या, ज्याला दुसऱ्याला सहकार्य करण्याचा स्वभाव आहे तो माणूस नेहमी अडचणीत येतो, नेहमी अडचणीत येतो. कसा अडचणीत येतो? एखाद्याला सहकार्य केलं, दुसऱ्याला त्याचं काम नसलं भाऊ द्यायचं, याच्या सहकार्यामुळे झालं तर त्याचं नुकसान नाही केलं, पण याचं काम केलं म्हणूनच त्याला काय येतो? राग येतो. ते म्हणतो त्याचं काय होतं तो काम यानं सहकार्य केलं, पाहू याच्याकडे. आणि मग तो एखाद्या वेळेला त्या घरच्या लोकांवरती येतं, ते घरच्या लोकांकडे भांडण येतं. मग घरचे लोक त्याला ताणतच राहतात, तुला काय करायचं लोकांवर, इतका तुला धर्मराजा झाला, धर्मराजाच म्हणतात ना, इतका धर्मराजा झाला, याला त्याला लोकांच्या बाणे म्हणतात, याला त्याला बोलले चूक झाली असल्यामुळे बोलले काय करतात, करावं लागतात, ऐकून घ्यावं लागतात. मग ते म्हणतो बाबा हे जाऊ द्या भाऊ, मी पुन्हा कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणाला बोलतही नाही, पण कौर तो प्रसंग पुढे येत नाही तोपर्यंत. तसा एखादा अडचणीत आला की पळाला. सांगा घरचे म्हणतात ते कालच काय म्हणला होता, मी आता जाणार नाही, याला म्हणतात शीळ स्वभाव झालेला, त्याला म्हणतात स्वभावता. आणि स्वभावता हा मला कशाच बदलत नाही. म्हणे मी नुगवे साळीपणे माऊली ज्ञानोबा त्या अर्जुनाला तेच सांगतात, अरे अर्जुना तू किती नाही म्हणला शास्त्र संस्कार सिद्धा तू घडीलाशी प्रभुता, तू चुकणार, तूच करणार हे सगळं. तू किती नाही म्हणला तरी तू तुझ्याशिवाय कोणी करणार, कारण स्वभाव येतो. तर वैराटीचा राजा कळता तुका निघालाशी झुंजा, क्षात्र स्वभाव तुझा झुंजवेल तू ते नाही, त्याला दम निघत मग तिथं तू निघायलाच लागतो. तसा दान देणं ज्याचा स्वभाव झालेला आहे, करण्याचा स्वभाव होता दान घेणं. किती किती दान त्याने, किती दान तुकोबारायांनी मला त्या कर्णानं हे केलं, काय केलं आपल्याला माहिती, दृष्टांत सांगायची गरज नाही. स्वतःचा पलंग मोडून त्या ब्राह्मणाला काय दिलं, सरपण दिलं. अशा प्रकारचे अनेक प्रसंग आहेत कर्णाचे. दान देणं हा कर्णाचा काय होता, स्वभाव होता. दानशील पुरुष जो आहे, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तो दानशील पुरुष वेचकपणे खर्च करतो असं वाटतं, पण खरा तो संचक आहे. तो खर्च करायला नाही, दान द्यायला नाही, तो साठवायला आहे. खरा तो साठवायला आहे. मोठा सिद्धांत दृष्टांत म्हणून दिलाय. मला दान देणारा पुरुष खरा देत नाही, खरा साठवतो. आणि साठवणारा व्यक्ती साठवत नाही, खरा त्याचा नाश करायला. कशा प्रकारे मला सांगा, दान दिल्यानं काय खर्च झालं, धन खर्च झालं. दान देण्यानं काय खर्च झालं, धन खर्च झालं. पण दान देण्यानं धन खर्च झालं, पुण्य साठवलं. पुण्य साठवलं की जे पुण्य आपल्या बरोबर येणार आहे, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, आणि सोडविलं यमा पासून, त्यातून जे पुण्य झालं ते यमापासून सोडवणार आहे. आयान धन साठवलं तर सांगा ते कवडी गेली नाही. मग खरा संचक कोणी, साचवणारा कोणी? म्हणून दानपणे वेचक जरी वाटत असला तो खर्चिक आहे, तर तो खरा काय आहे, संचक आहे. खरा तो साठवतोय. तशा प्रकारे दृष्टांत म्हणून दिलेला आहे. तसा दान देणारा वरून दान देणं असं वाटतं, पण तो जसा साठवतो तसा हा वरून अविनाशी संसार वाटतो, पण आतून खरा काय आहे, विनाशीच आहे, नाशिवंतच आहे. जाता वेगे भोवशे नवीचे का भूमी रुतले असे, रथाचे चक्र दिशे जाया परे. आत्यवेग कसा भ्रमाला कारण होतो त्याचा दृष्टांत माऊली देतात. अत्यंत जर एखादी गाडी पळायली तर ते चाक उभं आहे असं वाटतं, चक्र उभं आहे, पण ते काय व्हायला लागतं, पळायलेलं असतं. किंवा तैशे काळात क्रमे जे वाळे ते भूतशाखा जे गळे ते तर कोडीवरी उमाळे उठती आली. त्याप्रमाणे काळाच्या अतिक्रमणानं, काळ बदलल्यानं या झाडाची एखादी फांदी पडली, एखादी फांदी काय झाली, पडली म्हणजे एक माणूस मेला, एक जनावर मेलं म्हणजे एक फांदी पडली. पण एक फांदी पडली तर झाड एका बाजून ऊन दिसत नाही, संसारूपी झाड का दिसत नाही, कारण एक फांदी पडली की त्या एका फांदीच्या जाग्यावर कोटी फांद्या निघतात.
खोटी फांद्या काय होतात निघत राहतात. आणि मग अनेक प्रकारे परी एके दवा गेली, शाखा कोडीची दवा झाली, हे निनवे उमलली आषाढ भ्रमे. पण ती एक फांदी कधी पडली आणि तिच्या जागी अनेक फांद्या कोट्यवधी फांद्या कधी निर्माण झाल्या हे कळत नाही आपल्याला, कळत नाही. कशाप्रमाणे जसं आषाढात आलेले ढग कुठून आले, किती आले, कसे आले काही कळत नाही. महाकल्पाच्या शेवटी उदयली उमळती सृष्टी तैसेच्या अनेकीचे दांगोटे साशिनले. महाकल्पाच्या शेवटी म्हणजे कल्प संपलं त्याच्या वेळेला उदयली उमळती सृष्टी आहे का नाही. मला ज्यावेळेला कल्पाचा नाश होतो त्यावेळेला सगळ्याचा नाश होतो. पुन्हा उजेडलं की पुन्हा जशाल तसे काय होतात ते म्हणतात. कल्पाचा नाश म्हणजे काय होतं, दुकानदार आपला पसारा सकाळ दुकानाच्या बाहेर मांडतो, सकाळी संध्याकाळी गुंडाळून घरात ठेवतो, पुन्हा सकाळ झाली की जशाल तसा ज्या जाग्यावरच त्या जागेवर मांडतो. तसंच आहे. खरंच कल्प जरी संपलं तरी आपलं कर्म संपत, कर्माचं बीज हे मूळ तिथं काय असतं साचलेलंच असतं. आणि ज्या वेळेला सृष्टीचा विस्तार होतो त्यावेळेला जसं कर्म तशा तिथं जिथल्या तिथं काय केल्या जाते मांडणी केल्या जाते. कर्म संपत फक्त देवाच्या चिंतनानं नामस्मरणानं, देवाला शरण गेल्यानं आहे का नाही. देवाला जर शरण गेलं, आता देवाला शरण गेलं संचित जळून जातं, प्रारब्ध भोगून संपल्यावर जातं. आणि पुढचं जे निर्माण क्रियमान जे निर्माण पुढचं निर्माण होणार आहे ते अंगाला आपल्या लागत नाही. अशा प्रकारे कर्माचा नाश करता येतो. नाही तर कर्माचा काय होत नाही, गहनो कर्मनागती भक्ता संचित नाही जाण. तिन्ही प्रकारचे नाही का. एक जळालं त्याला आग लागली, गोडावून फुलं जळालं, जे दळून आणलं होतं ते खाऊन संपवलं आणि पुन्हा पेरलंच नाही, कणगीतलं काय होऊन जातं जळते संचित ऐशी आहे तर म्हणील. तर मग त्याच्याकरता माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा म्हणी द्या असं होतं. कोठे आडराणी मला ते जळतही कर्म, मला आता ते ऐकायला मिळालं. कडक कर्म जळतं बरं का, भोगून संपवतं. पण ती भोग एक वृंदावनला एक महात्मा होतो, मग महात्मा नाही झाडून काढायचं काम करत होतो. त्या व्यक्तीचं जीवनभर काय काम, फक्त भगवंताचा परिसर पूर्ण दिवसभर झाडायचा. रस्ते निघून वारकरी येतात, ते रस्ते दिवसभर फक्त आपलं जेवढं होईल तेवढं झाडायचंच काम. महाराज असं अनेक वर्ष वयाच्या 50-55 वर्ष 60 वर्षापर्यंत त्या महात्म्यानं काय केलं, फक्त झाडायचं काम. एक दिवस असा बसला होता तो व्यक्ती आणि त्याच्या पुढे काळा पुरुष आला, काळा खुट्ट पुरुष आला. त्याने विचारलं कोण बाबा तुला. त्यानं सांगितलं मी तुझं कर्म आहे आणि भयान कर्म आहे. तुला महारोगाच्या निमित्तानं भोग देण्याकरता मी काय आलेलो आहे. तर तुला जवळपास 12-15 वर्ष मी काय देणार आहे, भोग देणार आहे, तुला वेदना देणार आहे. पण तू भगवंताची धाडण्याची सेवा केल्यामुळे मला तुला भोग देणंच आहे, पण तुला विचारल्याशिवाय द्यायला माझी हिंमत झाली नाही. देवाच्या मला भोग तर भोगावंच लागतो, पण देवाच्या सेवेने काय होतं ते हे होतं. त्यानं सांगितलं की ती 15 वर्ष टाईम नाही एवढा म्हणे माझ्या, टाईम नाही मला झाडायचा एवढं मी टाईम नाही. त्यानं सांगितलं बाबा असं करू नको, अर्ध्यात ये, 6 वर्ष घे 7 वर्ष घे. त्यानं सांगितलं टाईम नाही. मला सांगितलं तुला महिनाभर तरी काय करावं लागेल, घ्यावंच लागेल. त्या सांगितलं महिनाभर टाईम नाही, चाल. मागून ते कर्म एका दिवसावर आलं. मी सगळे भोग तुला काय करेल एका दिवसात दिवसभर. मी त्यानं सांगितलं 24 तासही मला काय नाही. मागून त्या कर्मानं पाय धरले, सांगितलं 12 तास तरी भोगावंच लागेल, बहुत मी संपणार नाही. त्या सांगितलं ठीक आहे 12 तास तर 12 तास, पण एक काम कर रात्रीचे 12 तास घे, कारण दिवसा मला काय करायचंय जाणून घ्यायचंय. सांगितलं मला असं प्रत्यक्ष पाहिलेले आज लोक म्हणतात तिथं. त्यांनी सांगितलं बा मी 12 तास या खोलीत जाणार आहे, जाणून काढणार आहे. त्यांनी सांगितलं मी 12 तास या रूम मध्ये जाणार आहे, आतून लावून घेणार आहे. आणि मी किती आरडलो, किती वेदना मला झाल्या, तर कोणी दरवाजात वळायच्या नादी लागून माणूस आळलाय. मग बाबा काय झालं, नाही माझं कर्म मला 12 तासात भोगून संपवायचंय, जा म्हणे. आणि सांगतात मला खोलीत गेला, सांगितलं ये आता ये म्हणलं, सगळ्याच अंगाला जट म्हण तू आहे. अशा वेदना कडकडा 12 तास वळला, आरडायचा मोठमोठ्यानं आरडायचा. असं सांगितलं त्या महात्म्याने की मला तिथं त्या आश्रमातली लोक बाजूला गेली. एवढ्या काय झाला, तो आरडला पण 12 तास. 12 तास संपणं
म्हणजे 15 वर्ष एवढा त्रास होणारा 12 तासात काय झाला? हरिसिद्धी त्याचा नाश झाला. उद्धवाचे काठीच्या दोन अंग खाजवलं असे आपोआपच राहिले बाबा. मला भगवंत सुद्धा म्हणजे कर्म हे माहितीये का, सत्ताधाऱ्याचं कोणी असायचे नाही, सत्ताधाऱ्याचं असायचे जवळचा असला की एखादा कागद कमी असला तर चालतो का नाही, फॉर्म भरायचा आहे, दुसऱ्याचा असला की त्याच्यावर ज्याची सही नाही त्याची सही नाही, असला का जवळचा. तसं ह्यो सत्ताधारी जगाचा आहे ना, भक्ताचा एखादा कमी असला, कमी पॉईंट कमी असला तरी ते फक्त नियमात बसवायचंय कुणी कुणी, कर्म भोगल्याशिवाय सुटत नाही ना, फक्त कशात बसवायचंय? नियमात बसवायचं. मग ते कसं बसवायचं ते त्याच्या हातात आहे ना, कोणाच्या हातात आहे? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. तुझ्या हाती पाप पुण्य म्हणजे ऐका याचा आपण नेहमी आदर, आपल्या हातात काय बा, पाप आणि पुण्य त्याच्या हातात, म्हणजे आपण पाप करायचं का पुण्य करायचं त्याच्या हातात हे नाही. पाप आणि पुण्य कधी भोगायला द्यायचं हे त्याच्या हातात आहे. विराटाच्या घरी एखाद्याला उपाशी राहायचं प्रारब्ध असलं तर एकादशीच्या दिवशी निराहार एकादशी डबल पुण्य, म्हणजे ते कर्मही संपवलं आणि त्याच्यातून काय मिळवून दिलं? मिळवून दिलं आहे का नाही, आणि दुःखही झालं नाही. बरं झालं बाबा एकादशीचं आपल्याला काय राहिलं? निराहारी राहिलं, असं होतं. बरोबर आहे का? त्याच्यात पाप पुण्य तुझ्या हाती. पाप आणि पुण्याचा भोग कसा द्यायचा आणि कुठं द्यायचा आहे? कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. म्हणून मज सोडवी दातारा कर्मापासून, तुझ्या हातात ते सगळं असल्यामुळं मला सोडव द्यावा या कर्मापासून. तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, सोडव देवा, सोडव मला याच्यातून, कारण ते तुझ्या हातात आहे, कधी द्यायचं कधी सोडायचं त्याच्यात हातात देवा. मला काय माणसं आता कोणाला होत असेल तर सतत हे करू नका, पण जे सत्य आहे ते सत्य. काही माणसं बरोबर पंढरपुरात गेली तिथं आपली थंडी काप उतरला की कणकण सुरू झाली, बळीवंत कर्म. पंढरपुरात गेला की ताप अशी येणार, थर अंगावर घेणार, आंघोळ तरी एक तरी आषाढी एकादशी एक आंघोळ म्हणतो बाबा म्हणलं नाही, आता मला काही खायचं नाही, आंघोळ करायचं नाही, मला गाडीत बसून द्या. कर्मच का नाही, कर्मच का नाही, पण ते पाप असल्यामुळे ते तिथे मिळतं. त्याचा मला वस्तुस्थिती हे खरं सांगायला आणि ऐकायला काय जातं जड जातं, पण खरं पण खरं कळाल्याशिवाय त्यातून सुटायचा मार्ग निघणार नाही. असं जर झालं कोणाला त्याच्या पायाचं चिंतन करा, देवा शिराणार बाबा असं नको करू, मी याच्यापेक्षा डबल ती पण घरी आले होते नाही टाकताय तिथं मन श्रद्धेनं त्याला शिरून मनातल्या मनात काय तिथं पायावर जायची गरज नाही. बदलतं मला त्याच्या कृपेनं कर्माचा काय होतो. आणि काही माणसाला मला टणटण राहतात, घरी आला की दुखणं येतं, एवढी आताची टीव्ही, आता काय करायचं, काही अडचण नाही. काही माणसं वारीत निघले की काही ना काही पंढरपूरला कुठं वारीत निघले काही अडचण, मग ते त्याचाच कारण आहे. म्हणून हा त्याच्याशी संलग्न नसल्याचा परिणाम, त्याच्याशी संलग्न नसल्याचा हा काय आहे परिणाम. म्हणून कर्म अशा प्रकारचं जशाला तसं पुन्हा मानल्या जातं, ते कर्म संपत नाही. मला कल्पाचा नाश झाला तरी आपलं कर्म संपवावंच लागतं, संपत नाही. आणि एका मनुष्य देहात करोडो जन्म भोगायचं काय होतं आपल्याकडून? कर्म होतं. सुखात्मक असो का दुःखात्मक, दोन्ही चांगलं नाही. सुखात्मकही कर्म जन्म घ्यायला लावतं आणि दुःखात्मकही कर्म काय घ्यायला लावतं? जन्म घ्यायला लावतं. म्हणून लागून येतो का पुण्य पुन्हा तिथं वर्णन 14व्या अध्यायात झालेलंच, बरोबर आहे का नाही? सहार वाटे प्रचंडे पळती प्रळयाची सारंडे, तो कल्पांतीची दुपाडी पाडली जेती, याचा सहार झाला, प्रचंड सगळा नाश झाला की सगळ्या साली याच्या गळून पडतात झाडाच्या, आणि पुन्हा कल्पाचा उदय व्हायला की जुंबाडे पुन्हा या झाडाला काय व्हायला लागतात? निघायलाच लागतात. ते पहिलं तोडलं की दुसरं निघालं, पहिलं तोडलं की दुसरं निघालं. आणि वाढल्या मिरची जास्त भाव आहे का वड्या? ज्ञानेश्वरीतलं थोडंच वाढल्या मिरचीला काय आहे जास्त भाव, तरी शेतकरी वड्या काय विकतात?
हा मला ध्यानच नाही. का वाल्या विकतात? वाळल्या मिरच्याला भाव जास्त आहे तरी वाल्या का विकतात? हा सडतात. आणि पुन्हा काय होत नाही, पहिल्याच वळल्याशिवाय नव्या पहिल्या तर तशाच ठेवल्या त्या नव्या येतात का? पहिल्याच वळल्याशिवाय नव्या येत नाही. म्हणून पहिल्याच वळायच्या की त्याला आपोआप काय येतात? नव्या येतात. तशा म्हाताऱ्या मिरच्या वळल्याशिवाय पुन्हा जन्मणाऱ्या कशा येतील नव्या? हे सृष्टीचा नियमच आहे ना, मरायला घ्यायचंच कारण नाही. हे गेल्याशिवाय ते येणार नाही. आणि वाढतंय महाराज त्याच्यामुळेच वाढते, कारण पहिल्याचा नाश नसता झाला तर पुन्हा वाढत नसतं, मग तेवढ्या थोडीच राहिली असते. पहिल्या चालतात निघत, पहिल्या साली निघत जातात, पुन्हा त्याला नवे फांदड्या पुढंच राहतात. असं ते असं आहे हे बीज मोडे झाड होय. झाडमुळे किती सामाय ते चालूच राहतं. अशा प्रकारे कुणबाड्याच्या तुंबाडे पुन्हा रेगे मनवंतर म्हणू पुढे वंशावरी वंशाचे मांडे जैशी इक्षु वृद्धी कांडे ना कांडे जिंके जेवी जिंके रेगे मनवंतर म्हणू पुढे. एक मनवंतर झाले की दुसरं मनवंतर पुन्हा त्याच्या पुढे तयारच आहे. एक वंश की त्याच्या पुढचा दुसरा वंश. वंशाल दिवा आहे, वंशाल दिवा आहे. पहिलं म्हातारा संपलं की वंशाचा दिवा पुन्हा आहेच आहे. वंशावर वंश मांडलेलेच आहेत. जसं ऊसाचं एक कांड दुसऱ्या कांड्याला काय येते त्याच्यात मध्ये होतं, दुसरं कांड तिसऱ्या कांड्याला, तसं ते चालूच राहतं. गुरुजीचं वाक्य बाजूवरचं खोड कुठे गेलं आणि पाण्यात पाणी कुठून आली. आहे का नाही? चालूच राहतं. कलियुगांती कोरडी चौयुगाची साले सांडी कृतयुगाची पेली तेवढी पडे पुढती. कलियुगाची कोरडी साल झाली पडली. कलियुगाची पडली की महाराज या चारही युगाची साल अशी गळत 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 चालली. म्हणजे शेवटचं कलियुग आहे ना, गळत गळत आणि कलियुगात कोरडी साल झाली, मग ती पडली तर पुन्हा झाड नाही पडत, फक्त साल पडते. आणि साल पडली की कृतयुगाची पेली तेवढी पडे पुढती. महाराज कृतयुगाची म्हणजे सत्ययुगाची आहे का नाही, पुन्हा वडी साल दुपटीनं काय होते त्याच्या जागी तयार होते. म्हणजे झाड पडत सारखा ते युगाच्या साली पडतात. वरते जे वर्ष जाय ते पुढेला मूळ आली होय. जैसा दिवस जात येता येतो ना, मागचं वर्ष संपत नाही ते पुढच्या वर्षाचं मूळ हाळी म्हणजे मूळ हाळी पुढच्या वर्षाला आणण्याला काय ठरतं ते कारणीभूत ठरतं आहे का नाही. दिवस गेला नाही, रात्रीला आणून गेला. रात्रीचा मूळ आली, रात्र गेली नाही, दिवसाला आणून गेली. सारखाशा किती दिवस किती रात्र सारख्या ते कळत नाही आपल्याला किती चालले आहे का नाही. जैसा वार्याचा झुळका चालला संवाद वगैरे का तैशी उठती पडती शाखा नेनो किती. जशी वार्याचा एकामागे एक झुळक येत राहते, पण पहिली झुळक दुसऱ्या झुळकीत कुठं जॉईंट हल्ल्याला दिसतंय का? काय नाही. तसं हे झुळका काय आहे त्या सगळ्या जन्म मरणाच्या चालूच आहे. पहिली झुळक गेली मागची आली, मग पुढची गेली मागची आली, काही नाही चालूच राहतात. एकी देहाची डिरी तुटे अवघ्या अंकुरी गोवी फुटे ऐशनी बौद्ध वाक्य आवेगा. एका देहाची डिरी फुटली की दुसऱ्या डिऱ्या काय येतं तयारच. मग पहिली डिरी तुटली आणि दुसरी डिरी तयारच राहते. पहिली पडायच्या तयारच राहते. मग बाया म्हणतात ना माय काय करती त्याच्याकडे काय, आता तू काय कर मागच्याकडे पाय. म्हणजे ती डिरी तुटली आता या डिऱ्या येत या फांद्या एक फांदी जाऊ दे गेली तर गेली, याचा असा त्याचा अर्थ आहे ना. असं काय करताय का नाही. जैसे वाहते पाणी जायवे तैसे चाणी मिळे मागे ते असंतचे अशी जे जे मानी जे संत जैसे वाहते पाणी जायवे तसं वाहणारं पाणी वेगाने चाललं. आता पूर्णिचं पाणी जोरात वाहिले, काल आपण तिथून सांग्या भरून आणला किंवा आंघोळ केली आणि उद्या गेलो तो कुठं आंघोळ केली कालच्याच जागी कालच्याच पाण्यात. अरे कालच्या पाणी गेलंय कुठं गेलं ते लाखो किलोमीटर काय झाले 24 तासात निघून गेले, पण ते सारखं असल्यामुळं ते गेलं असं वाटत नाही. अशा प्रकारे तसं जग कसं आहे असंत, पण मानतात संत. संत ना संत म्हणजे हे संत नाही. संत शब्दाचा अर्थ असंत शब्दाचा अर्थ नाशिवंत, संत शब्दाचा अर्थ अविनाशी आहे. नाशिवंत पण त्याला मानतात काय विनाशी. कालागुण डोळ्यावळे तो करुडी घडी मोडी नेतात आवडी निघतो ऐसा. समुद्राच्या कडेला बसला मला डोळ्याची पापणी लवस्तोर कोरडो लाटा येतात आणि जातात, पण त्या इतक्या वेगाने येतात जातात की आपल्याला वाटतं ती थंडी लाटच आपल्या लोक आली काय, ती नाही आली. ती अनेक लाटांना दाबत ती अशी दुसऱ्या लाटा तयार होत आली.
सारखं असल्यामुळं वायसारखे बोगळे तो इकडे डोळा तळीता पाडे दोन्ही हाती आहे सापडे ब्रह्मजवे का कावळा कावळ्याला डोळे दोन पण गुगुळ एक. पण आपल्याला वाटतंय का कारण की इतक्या वेगानं फिरवतोय म्हणा आपल्या की एक गुगुळ आहे हे कळत सुद्धा नाही. तसा नाशिवंताची पण कळत नाही. पै भिंगोरीने जे पडली ते गमी भूमीशी जैशी जडली तैसा वेगा ते शिव भुली येतो होय. भिंगोरीने ती पडली भिंगरी फिरवली जमिनीवर सोडली ती काय होत राहते सारखी फिरत राहते पण आपल्याला काय वाटतं स्थिर आहे उभी. त्याप्रमाणे वेगातिशय भुली येतोय त्या अतिवेग हा भ्रमात पाडण्याला काय होतो कारणीभूत होतो. हे बहु असो धडती अंधारे भुवनिता बोलते ते दिशे दैशी आहे ती चक्राकार. हे जाऊ द्या दिवाळी लेकरांनी ते हे घेतलं ते काय म्हणते त्याचे पेटवायचं फिरवायचं आहे का नाही पेटवले त्यांनी आणि पेटवल्यावर असा कर ते लेकरू फिरवायला लागला. अंधारावर ते बाहेरच्या माणसाला काय वाटतंय गोल चक्र अग्नीचं काय फिरायलंय चक्र. आता एक राहते का चक्र राहते पण अतिवेग असल्यामुळं ते तसं वाटतं. तसं याचा अतिवेग असल्यामुळं हे स्थिर आहे असं वाटतं. हा संसार वृक्ष तैसा मोडतो मांडतो सहसा नदी पुणे लोक पिसा अवयव मानी. हा संसार वृक्ष तैसा संसाराचं झाड तसं आहे मोडतो मांडतो सहसा न दे कोणी. पण काहींना ते मोडलेलं आणि नवं जोडलेलं ते कळत नाही सारखं. आणि अशा प्रकारचं पाहून याला लोक अव्यय मानी अव्यय मानतात म्हणजे अविनाशी स्थिर याला काय करतात मानतात. पण कोणती लोक मानतात कोणती लोक मानतात याला स्थिर माऊली ज्ञानोबराय आपल्याला काय करायचं माऊली मानतात. कोणती लोक मानतात मी थोडक्यात वाचतो तुम्ही फक्त लक्षात घ्या. न देखोनी लोको पिसा अव्यय मानी. पिसा लोको अव्यय मानी. पिसा म्हणजे त्या कपड्याला झालेल्या नाही पिसा पिशे लोक याला स्थिर आहे असं मानतात. कोणते लोक मानतात ते पिशे असंही पिशे लोक तसं मानतात. किंवा पिशाची व्याख्या करायची असेल तर याला जे स्थिर मानतात ते काय आहे पिशा. ही व्याख्या चांगली आहे त्याच्यापेक्षा. याला माणसाला काही मानले जात आहे का नाही अशा प्रकारे ते मानतात. जाऊ द्या काय करायचं मला म्हणतात आपल्याला बरे याचा वेग उद्या घेतो जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोळी वेळा निमित्त होतात. पण याचा वेग अशा प्रकारे वेग चाललाय की क्षणिकही स्थिर नाही असं ज्यानं ओळखलं त्याला मात्र त्याला ज्ञानी महात्मा असं हे कोण ओळखलं ज्ञानी महात्म्यानं ओळखलं की एका निमिषात ते कोटी वेळा निर्माण व्हायलंय आणि नाशाकडे चाललंय. मरात नाही अज्ञाना वाचोनी मोळ याचे असले पर टवाळ ऐसे झाडची नसाळ देखिले जेने जेने ऐसे देखिले. ज्यानं असं पाहिलं कसं पाहिलं नाही अज्ञाना वाचोनी मूळ. त्याचं मूळ काय आहे अज्ञान. अज्ञानाशिवाय मूळ नाही. बरं याला आहे याचा स्थिरपणा याला आहे म्हणतात. तो याचा असलेपणा टवाळ. टवाळ म्हणजे मिथ्या हटा येतो काही खरा नाही येतो असलेपणा टवाळ. असं क्षणिक शिनसाळ म्हणजे क्षणिक असं क्षणिक झाड ज्यानं पाहिलं असा जो महात्मा आहे तया ते गा पण नसोता मी सर्वज्ञ मने जाणता पै वाक ब्रह्मा सिद्धांता वंदू तोची. त्या महात्म्याचं महत्व एका ओळीत माऊलींनी वर्णन केलं. याच्यापेक्षा आता वर्णनच नाही राहिलं. अनेक महात्म्याचं वर्णन अनेक झालं अनेक प्रकारांनी माऊलींनी अनेक केलं तुकोबारायांनी अनेक केलं नामदेवा सगळ्याच संतांनी ग्रंथांनी केलं. पण हे शेवटचं वर्णन झालं. आता याच्यापेक्षा वर्णन करायची गरज नाही. कोण आहे तो महात्मा म्हणजे काय अधिकार आहे त्याचा कोणत्या महात्म्याचा. कोणाला महात्मा म्हणावं की ज्यांना संसाराला खरं ओळखलं की याचं मूळ अज्ञान आहे या हा क्षणिक नाही याला क्षणिक जे आपलं स्थिर नाही याला जे स्थिर म्हणतात ते टवाळे ते खोटे असं यथार्थ ज्यानं याला ओळखलं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तया ते गा पंडू सुद्धा मी जाणता म्हणी. त्याला मी शहाणा म्हणतो. मी कोण मी कोण तू कोण सर्वज्ञ. मी कोण आहे सर्वज्ञ आहे. मी म्हणजे जाणणारा सर्व म्हणजे सगळ्यांना. ज्या जो सर्वाला जाणतो त्याला काय म्हणतात सर्वज्ञ. आणि जगात सर्वज्ञ फक्त एक देवच. देव जाणता
देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव जाणता एकाएकी सत्ता देव जाणता एक फक्त देव आहे ते कारण आपल्याला जाणती किती झाली ना किती जाणू शकतात किती जाणू शकतात आणि असलं तर कळतच नाही पण त्याला आतलंही काय होतं आणि त्याला आतलं कळतं बोध भविष्य सगळं कळतं असा सगळ्यात जो शहाणा जाणता मी आहे असा मी सर्वज्ञ असलेला त्याला शहाणा म्हणतो आता देव ज्याला शहाणा म्हणतो त्या लोकांकडून शहाणा म्हणून घेण्याची इच्छा राहील का राहील इच्छा राहील आता मला हाय आता हे अवघड आहे का नाही आपला टाइम लय पुढे गेला वंदुतोची नाही का मी त्याला सगळ्यात जाणता त्याला काय म्हणतो जाणता म्हणतो पै वाक ब्रह्म सिद्धांत फार काय सांगू अर्जुना वाक ब्रह्म सिद्धांता वंदुतोची वाक ब्रह्म म्हणजे वेद वेदाच्या सिद्धांतांना सुद्धा तो वंदनीय झालेला आहे आता काय वर्णन राहिले याच्यापेक्षा म्हणजे वेद सुद्धा ज्याला नतमस्तक ज्याच्या पुढे होतो कुणाच्या ज्यानं संसाराला खरं ओळखलं अशा महात्म्याच्या पुढं अरे अर्जुना योगदाताचे जोडले दया एकाशीची उपयोगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही त्याचे काय वर्णन माऊलींनी केले योगदाताचे जोडले दया एकाशीचे उपयोग गेले योग जात म्हटलं योग म्हणजे देवाशी जोडणारं साधन सगळ्या साधनाचं फळ कोणाला मिळालंय फक्त त्या महात्म्याला मिळालंय एकाशीच उपयोगा गेले त्याच्यात ते उपयोगाला गेले फळ आपल्या बाकीच्याला ते फळ मिळालेलं नाही एकाशीच म्हणजे तो एकच एका जात नाही त्या जातीचा एक शब्दाचा अर्थ त्या एका जातीत जो असेल तो कोणत्या जाती जगाला ओळखणाराची जात आणि त्या जातीत जो एक कोणी असेल तो त्या एका जातीतले सगळे उपयोगा केले अरे अर्जुना ज्ञानही जर जगत असेल तर कोणामुळे जगायले अशा महात्म्यामुळेच काय व्हायले आपल्यामुळे तर ज्ञान का वाचून गेले त्याचं तीर्थही झाले आपण ज्ञानाचं काय करून बसलो तीर्थ सुद्धा काही नाही ठेवलं आपण ज्ञानाचं माऊली ज्ञानाचं नाही काय ज्ञानियाशी शिव टेकून येदी ज्ञानाला नाही ज्ञानी लोकायला सुद्धा आपण शिवेवर येऊ दे नाही तो शिवेवर ज्ञानी लोकायला कशाला म्हणतात तिराचं भनभट टक 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 काय सांगू लागलं का त्याचं त्यानंच कळू लागलं हा म्हणता काय नाही शास्त्रज्ञालाही काय होत नाही शिववर लगेच आपण काय तेवढं काय टक 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 लावली का त्यानं त्याचं त्यालाच कळू लागलं खरंय ना काय आता लोकांच्या व्याख्या मी एका गावात कीर्तन केलं म्हणजे बऱ्याच दिवसाचं त्याच गावात कीर्तन करतो पण एका कीर्तन खूपच विनोद केली महाराज मला बरेच लोक खाली बसल्यावर म्हणजे महाराज तुम्ही पहिल्यापासून आमच्या गावात त्याला सुरुवातीपासून पण आता लगेच ज्ञान मिळवलो आणि ज्ञान वाढले आणि खरं सांगतो त्याच्या तुकाराम महाराजाचं काही नव्हतं ज्ञानोबा राहायचंय काही नव्हतं फक्त काय घडला होता नवरा बायकोच्या गोष्टी असं झालं त्याचं नुसते काढायला हसायचे वा 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 महाराज आता जमलं पाहतो ज्ञान तामसात आहे काय करायचं एक म्हातारी तू म्हणे बापा आता ओळखत होती त्या सगळ्या गावात एक म्हातारी म्हणे बापा पाय भर म्हणे तू मेहनत घेतली तर कसं जमलं तू तुला मिळालं ज्ञान त्याला काय कळते बरं पण ज्ञान जगले ते कोणामुळे जगले महात्म्यामुळे जगले आपल्यामुळे थोडं जगले आणि म्हणून असो भाऊ हे बोलणे वाणिज्य तो कवणे जो भवरूप जाणीव उठायचा हे बोलणं आता काय करा राहू द्या का राहू द्या त्याचं वर्णन त्या महात्म्याचं राहू द्या का राहू द्या वाणिज्य तो कवणे कोणाकडून त्या महात्म्याचं वर्णन असं नमबराही म्हणता येईल की त्या महात्म्याचं कोणाकडूनही वर्णन होणार नाही वाणिज्य तो कवणे कोण पण पुन्हा त्याचं सांगतायत भवरूप जाणीव उठायचा हा संसार रूपी वृक्षाला खरं जाणतो तो नाशिवंत आहे असं ज्यानं जाणलं अज्ञानाचं मूळ आहे अशा प्रकारच्या जनाला यथार्थ काय केलं जाणलं असे महात्मे आहेत महाराज आणि आता या मला कालची घटना मला ती भेटली बघायला ऐकायला आणि म्हणून त्याच्यावर थोडं 2 मिनिटं गरजेचं आहे सांगणं
आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, आहे का नाही, असे महात्म्याला त्या